शांती होऊन आपल्या देवाचा आशीर्वाद घ्यायचे. देवा कोणीही कुठल्याही प्रकारचा रागद्वेष मनात घ्यायचा नाही. आपल्या देवाचं कार्य आहे. अगदी थोडीशी चूक भूल असेल सांभाळून घ्यायचे सर्वांनी. जाधव परिवार सगळ्यांनी टाळ्या होत्या. चरोबा आलेत काकवाचे. बंगाली बाबा बोलतो. अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो
देवा अगदी शांत. कुठला देव आहे? याचं कोण आहे? जोडीला कोण आहे? शांत देवा, एकदम शांत शांत, अगदी शांत. देवा देवाच्या घरासमोर आहेत, अगदी शांत. थांबा, एकदम शांत, अगदी शांत. कोण आहे जोडीला? वाघोबा महाराज आले होते. याच वाघोबा आहेत, त्यांना पाणी द्या आणि लिंबूचा मान द्या. वाघोबा महाराजांना मान द्या पहिला. ताट घे, इकडे घे, ताट घे. देवा शांत व्हा, एकदम शांत, अगदी शांत. बाहेर घ्या देवाला. शांत शांत, काय ना देवा. जरा टाळ्या होत्या वाघोबासाठी. इतकं जोरात आता देवाच्या दर्शनाला का त्याला अडवताना आमची चार जणांना कापून असं. चलो बचाल रे लवकरी संकट पडे वारी. चलो बादाव रे लवकरी संकट पडे वारी.
माणसं बदला ना का त्यानं सगळं जाऊ दे अख्ख्या रात्रीचा. मग जरा बदलत राहा ना अर्ध्या पावन तासामध्ये. त्या भाऊला बसवा आणि त्यांच्या मालकीन बाईला बसवा. काय नाव आहे त्यांचा? मग खुर्ची घेऊन बसू द्या ना देवासाठी. तेवढी रात्र करू द्या त्यांना अर्चना. मालकीन बाईला बसवा त्यांच्या जोडीला देऊन ठेव. जोडी 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 चला जोडी जोडी. मुलं मुली असेल तरी देवतेवर ठेव टाकत राहा. अर्ध्या 15 मिनिटं 20 मिनिटं काहीतरी चालत राहू त्या कार्यक्रम. भैरवनाथा या आपल्या गटात हॅलो काय सांगायचे गुलाल आपल्याला? का सांगायचं आहे? तो बारीक आहे त्याला नाही घेऊन देणार. याचं जाऊ दे. तुम्ही आनंदात आलेत हो, ना, आनंदात आलोय मी. तुमचं सांगा. हा काल नको करू. नाही करणार काम. आनंदाचं आहे देवा. हा आनंदात आलोय आनंदात जाणार. बोला भैरवनाथ महाराज की जय. काशी काशीचा काल पहिला येऊ. काय पाहिजे त्याला? काशीच्या काल भैरवाला. हा काय लागते त्याला देवा? हा काशीच्या काल भैरवाला काय लागतंय? काय तुझा मान आहे? काय तुझा पान आहे? कुलाने तुझी सेवा कशी करायला पाहिजे ती सांगून दे देवा आम्हाला. जाधव परिवारामध्ये कुलाने तुझी सेवा काय केली पाहिजे, कशी केली पाहिजे सांगून दे देवा. काय तुझी पाळणूक आहे ती पण सांगून दे देवा. पण 100 वर्षाचा कार्यक्रम सजवलाय त्यांना ऐकू द्या काय बोलता तुम्ही ते. कोणाला विचारायचं का देवाला काही? कोणाला जाधव परिवार काही विचारायचं का देवाला? बोलत तर जाणं हा हो नाही. हा कार्यवरती झाले का नाही काय असं विचारा देवा. कोणाची काही आडी अडचण घरातली असेल ती पण विचारू शकता. देव एकदम जोरात आलं तुमचं. कोणाला काही समस्या असेल त्या विचारू शकता तुम्ही. काल भैरवनाथ आले देवा तुमच्या कुलाचा माणूस आलाय त्याला विचारायचे. हो, आनंदात करतो मी. तुमचं नैवेद्य काय आहे? नैवेद्य माझा. आम्ही तुमची सेवा कशी काय करणार? सेवा आम्हाला तुम्ही सांगितलं तर आम्हाला कसं माहित होणार? तुम्हाला काय नैवेद्य लागतं ते आम्हाला सांगा. तुम्ही सांगितलं तर आम्हाला कसं माहित होईल? सेवा कशी काय विचारते? करणार तुम्ही सेवा माझी कशी? पण कशी करणार? तुम्ही सांगा पाहिजे आम्हाला. बघा देवा बघा. आणि वाद कोणता आहे तुमचा आम्हाला सांगा. ऐकून घ्या मंडळी. शुक्रवार दिला भैरवनाथाने. तेव्हा नैवेद्य बोला ना तुझा. माझा नैवेद्य
इधर लेना तो गट कुठे सोड गट उधर मग गट कुठे तुझा गट कुठे थोडा गटावरती सोडा तुमचा गट भरलं तुमचा गट कोणता आहे बघा सप्तशृंगी माते की हॅलो माते की
आई मामावली एक एक देवीचा गजर होईल तेव्हाच आपण या साथी आणि लगेच आपल्याला काही घाई नाही. घट इथं भरले प्रत्येक देवीचं स्थान आहे. आनंदात आलात आनंदात केला. आपल्या कुलाला जाधव परिवाराला कळलं पाहिजे कुठली देवी आले काय मागते काय बोलते. तर आपल्याला 5 जणी ताई इकडे उभ्या राहा. आई माते आपल्याला विनवणी करतो घटाचं दर्शन घ्या आणि बसा. ज्या देवीचं मी नाव घेईल त्याहीच या पुढं. फक्त इथं एक देवी थांबा. आणि दर्शन घ्या. जेव्हा तुमच्या नावाचा गजर होईल तेव्हाच या. हर भैरव ना काशीचा काल भैरव काशीचा आ